न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। पालघरमध्ये अंध बांधवांनी रंगवली संगीताची मैफिल। संगीत स्वरधारा कार्यक्रमातून दिव्यांग कलाकारांना हक्काचे व्यासपीठ। पालघर जिल्ह्यातील अंध बांधवांनी आपल्या सुरेल आवाजाने आणि आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाने रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध करत संगीताची अविस्मरणीय मैफिल रंगवली। ह्युमन डेव्हलपमेंट मल्टीपर्पज फाउंडेशन विक्रमगड यांच्या वतीने शनिवार दिनांक 10 जानेवारी 2026 रोजी पालघर येथील लायन्स क्लब सभागृह रसम हॉटेल समोर 532 जवळ कचेरी रोड येथे अंध कलाकारांसाठी विशेष अशा संगीत स्वरधारा या कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाच्या माध्यमातून अंध व दिव्यांग कलाकारांना त्यांच्या कलागुणांचे सादरीकरण करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले। कार्यक्रमात विविध प्रकारच्या मराठी व हिंदी गाण्यांचे सादरीकरण करण्यात आले। रसिक श्रोते प्रत्येक गाण्यावर टाळ्यांचा कडकडाट करत कलाकारांचे उत्स्फूर्त कौतुक करत होते। गायकांना वाद्यवृंदाची उत्कृष्ट साथ लाभल्याने संपूर्ण सभागृह संगीतमय वातावरणाने भारावून गेले होते। या मंगलमय कार्यक्रमाच्या उद्घाटक व अध्यक्ष म्हणून माननीय डॉक्टर इंदुराणी जाखड मॅडम जिल्हाधिकारी पालघर विशेष उपस्थित होत्या। त्यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। यावेळी त्यांनी दिव्यांग कलाकारांच्या जिद्द, आत्मविश्वास व कलागुणांचे विशेष कौतुक करत अशा उपक्रमांची समाजाला नितांत गरज असल्याचे मत व्यक्त केले। कार्यक्रमास माननीय श्री यतीश देशमुख पोलीस अधीक्षक पालघर तसेच माननीय श्री उत्तम घरत नगराध्यक्ष पालघर नगरपरिषद यांची विशेष उपस्थिती लाभली। उपस्थित मान्यवरांचे स्वागत संस्थेच्या वतीने तुळशीचे रोपटे व आदिवासी संस्कृतीचे प्रतीक असलेले तारपावादीयुक्त सन्मानचिन्ह देऊन करण्यात आले। कार्यक्रमाची सांगता सर्वांनी एकत्रितपणे वंदे मातरम गीत गाऊन करण्यात आली। कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष महेश गायकवाड यांनी सर्व मान्यवर, कलाकार, रसिक श्रोते व सहकार्य करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले। या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ह्युमन डेव्हलपमेंट मल्टीपर्पज फाउंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतल्याचे त्यांनी नमूद केले। वार्ताहर इंडिया न्यूज 28 साठी शुभम पाटील पालघर जिल्हा क्राईम रिपोर्टरची रिपोर्ट।